दिरंगाई झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे. हे काम त्यामुळं आपण फक्त आता कसं तातडीनं आपण जे म्हटलं, जोपर्यंत चौकशीचं हे येत नाही तोपर्यंत आपल्याला कार्यवाही करणं हे नाही, कारण ज्यांचे दोष आहे त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. नुसतं तातडीनं काय तर करून कुणावर तरी ज्याचा दोष नाही त्याच्यावर करण्यापेक्षा हा 15 दिवसात रिपोर्ट आला की संबंधित जे असतील त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. प्रवीण दरेकर. या ठिकाणी प्रश्न ग्रामविकासचा आहे की सार्वजनिक बांधकाम हा महत्त्वाचा नाही, सरकार म्हणून या ठिकाणी उत्तर अपेक्षित असतं. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, ही जी घटना झाली कुंडमाळ्याची, सभापती महोदय याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की गेल्या वर्षी पुलासाठी मंजूर केलेला निधी म्हणजे निधी मंजूर होता, प्रत्यक्ष कार्यादेश निघण्यास 1.5 वर्षाचा विलंब. माझा प्रश्न आहे, कार्यादेश निघायला वर्किंग ऑर्डरला विलंब का लागला, त्याची कारणं काय, त्याला जबाबदार कोण आणि त्याच्यावर आपण काय कारवाई करणार. त्याचबरोबर सरकारी यंत्रणांनी 8 कोटी रुपयांचा नवा पूल उभारण्यासाठी केलेला लालफितीशाही कारभार नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. म्हणजे पूर्णपणे तुम्ही पैसेही दिले, मंजुरीही दिली, वर्क ऑर्डरला लेट झालं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये दिरंगाई झाल्याचं माननीय मंत्री महोदय कबूलही करतायत. सभापती महोदय, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी आपण प्रश्न आणतो, त्याची चर्चा करतो. अजूनही जवळपास 15-20 दिवस झाले तुमच्याकडे चौकशी अहवालही आला नाही. खरं म्हणजे या विषयाला प्रायोरिटी असली पाहिजे. जेव्हा 4 लोक मृत्युमुखी पडतात, 50 लोक त्या ठिकाणी जखमी होतात, त्यावेळेला एवढ्यात अहवाल आला पाहिजे होता, दोषी त्या ठिकाणी कोण आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती, परंतु अद्याप त्याची होऊ शकली नाही. तर माझा स्पेसिफिक प्रश्न हा आहे की कार्यादेश निघण्यासाठी विलंब झाला, त्याला कारणं काय, जबाबदार कोण, त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई आपण त्या ठिकाणी करणार आहात, आणि जी दिरंगाई झाली त्या दिरंगाशी संबंधित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी आपण काय कारवाई करणार, हा माझा प्रश्न आहे. आणि मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना काय आर्थिक मदत दिलेली आहे किंवा देणार आहात या संदर्भात मला उत्तर हवं. सभापती महोदय, आता जे प्रश्न दरेकर साहेबांनी विचारले, दिरंगाई जी झाली यात काही इतर पण हे आहेत. एकतर विधानसभेची आचारसंहिता एक मधल्या काळामध्ये लागली होती. त्याचबरोबर मगाशी मी जसं म्हटलं की ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी या पुलाबरोबर फुटपाथची मागणी केली होती. पूर्वी आपण त्याच्यामध्ये धरला नव्हतं, 7.5 मीटरचं हे केलं होतं, त्याच्यामध्ये फुटपाथ नव्हता, त्यामुळे थोडं डिझाईन हे केलं. दुसरं एक, ज्या इंद्रायणी नदीच्या पात्रातला हा पूल आहे त्या ठिकाणी थोडं त्या पात्रामध्ये म्हणजे ज्याला आपण रांजण खळगे म्हणतो, म्हणजे असं पात्रवरनं दगड दिसतो पण पाणी जे आहे ते बऱ्यापैकी त्याच्या खालनं वाहतं, त्यामुळे थोडं डिझाईन त्याच्यामध्ये हे करणं हा एक थोडा भाग दिरंगाईचा होता. पण जे आमदार साहेबांनी केलं की दिरंगाई झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे. समितीचा अहवाल म्हणजे समिती आपण अजून समितीला जे 15 दिवस दिले होते ते संपलेले नाही आहे, त्यामुळे तो आला की जे दोषी असतील, जसं मी आता सांगितलं, त्यांच्यावर 100% कडक कार्यवाही जी असेल ती विभागाकडनं केली जाईल. बाई जगताप. आणि एकच सभापती, आर्थिक मदतीचं सभापतीमध्ये एक यात की अपघात म्हणून पोलिसांनी याचं नोंद केली होती, त्यामुळे हे आपलं जे मदत पुनर्वसन जे आहे ह्याच्यात ते बसू शकलं नाही. पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्यमंत्री याच्या माध्यमातून 5 लाखाची मदत त्यांना देण्याचं पुढची प्रक्रिया चालू आहे.